नमस्कार, वेलकम टू एस एस व्लॉग. सो आज आपण निघालो आहोत लेहसाठी. लेह लडाख कारगिल अशी आपली टूर आहे 9 दिवसांची, जी आपण केसरीमधून बुक केली होती 1 महिना आधीच. सो सकाळी 7:30ची आमची फ्लाईट आहे एअर इंडिगोची. सो बघू आजचा प्रवास आजचा कसा होतो आहे, लेहला आपण किती वाजता पोहोचतो आहे वगैरे. सो आता बोर्डिंग सुरू होईल एक 10-15 मिनटात. सो बघू आता. सो अशा प्रकारे आपण फ्लाईटमध्ये बसलो आहोत आणि आता उडायची वेळ झाली आहे. तो चला आपण उडूया लेहसाठी. मला वाटतं आता बघू शकता एक विंडोमधून तुम्ही साधारण आपण एक हिमाचलच्या आसपास पोहोचलो आहोत. जी बर्फाच्छादित आपल्याला हिमशिखरं दिसत आहेत. सो जसं जसं आपण जवळ पोहोचू तसं तसं आपल्याला लेहच्या आसपासचे जे सगळे स्नो कवर्ड माउंटन्स आहेत ते छान प्रकारे आपल्याला बघायला मिळतील. सो फायनली आपण लेहमध्ये असं पोहोचलो आहोत. अजून लँडिंग आपलं झालं नाही आहे. सो वरतून तुम्ही बघू शकता फ्लाईटमधून घेतलेला व्हिडिओ आहे, किती छान दिसतं आहे बर्फाच्छादित हिमशिखर. सो कधीपासून आम्हाला लेहला यायचं होतं. सो फायनली आम्ही आलो आहोत. लेहमध्ये लँड झालो आहोत. लेह एअरपोर्ट हे पूर्ण आर्मीच्या अंडर आहे. सो तिकडे तिकडे मला आर्मीचे विमानं दिसते. वो भी हिंदी बोलते हैं. वो मतलब जो वो आर्मी में काम तो किया होगा ना. हाँ, तो हिंदी तो सब जाते हैं. नहीं आता नहीं जरूर नहीं. मनाली कितना लंबा है इधर से? यहाँ से होगा सर लगभग 800 बहुत लंबा है. 12 घंटा 12 जनापुर डिपेंड्स इम्युनिटी किंवा बॉडी. पहला ये देखेंगे. तो हेवी बहुत हेवी होता है यहाँ का ना. ऐसा बात है सर. सिक्कीमला पण जायचं होतं मोमोज. सिक्कीमला बऱ्याच ठिकाणी मोमोज. अच्छा. साधारण 12:15-12:30च्या आसपास आम्ही हॉटेलला पोहोचलो. अशा प्रकारे आमचं हॉटेलमध्ये स्वागत झालं. तुम्ही बघू शकता जुलै म्हणा. जुलै म्हणजेच लेहच्या भाषेमध्ये नमस्कार, हाय, हॅलो असं म्हणतात. थँक्यू. लेह लडाख पँगॉंग खारदुंगला वगैरे हे खूप हाय अल्टिट्यूडला आहे. जवळजवळ 17 ते 18 फूट उंच आहे. सो साधारण इथे खूप काळजी घ्यावी लागते. सो ते सांगताना आमचे टूर मॅनेजर केसरीचे. तर तुम्ही खायला काय हरकत नाही, पण कुठली दुसरी गोळी खात असाल तर प्लीज मला इन्फॉर्म करा, मगच खा. ठीक आहे. आता गेल्यानंतर तुमचा चहा कॉफी झाला असेल की तुम्ही रूम वरती द्या. मी तुमचे रूम नंबर सांगतोय. इथून गेल्यानंतर तुमचे फक्त जाताना लगेज जे आहे ते आयडेंटिफाय करायचं. तिकडे मुलं असतील ते तुम्हाला सांगतील. तुमचा रूम नंबर त्यांना सांगा, ते रूम वरती पाठवतील. 1 वाजता आपला परत इथे डिनर असणार. लंच सॉरी लंच जेवलेलं नाही. इथे लंच असणार आपला. लंच करतोय आपण. लंच झाल्यानंतर आपण किती वाजता परत भेटतोय. ओके. रिलॅक्स करायचं थोडंसं. यूज टू होतोय आपण. पहिला दिवस हा त्यासाठीच आहे. ओके. किती वाजता परत आपण भेटतोय हे मी तुम्हाला त्यावेळेला सांगतोय. आज आपला एक फोक डान्स असणार आहे. इकडचा फोक डान्स जो कल्चरल प्रोग्राम असतो तो आपण एन्जॉय करणार आहे. आणि त्याच्यानंतर प्रिकॉशन्स आणि टूर कशी असणार आहे, आपला 9 दिवसाचा प्रोग्राम कसा असणार आहे, आपण कसा कंडक्ट करणार आहे, आपल्याबरोबर गाईड असतो, इकडचे गाईडेड टूर आहे, तर कशा पद्धतीने आपण कंडक्ट करणार आहे त्याबद्दल तुम्हाला मी सांगणार. आपण चहा कॉफी घेतल्यानंतर त्या गोष्टी होतात. ठीक आहे. क्लिअर. लेहमध्ये जर तुम्ही येणार असाल इथे खूप तुम्हाला प्रिकॉशन घ्यावे लागतील. खूप काळजी घ्यावी लागेल स्वतःची. आणि संध्याकाळी मस्तपैकी केसी टूर्सने लेह ट्रेडिशनल फॉक डान्स हा अरेंज केला होता. सो सगळेजण त्याचा मस्तपैकी आनंद घेत होते आणि खूप छान वाटला हा डान्स बघून. एकदम त्यांचा पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक डान्स, पारंपरिक नृत्य ज्या प्रकारे त्यांनी केलं, खरंच खूप छान केलं, एकदम मस्त.
नंतर तिथे जितके लोक जमले होते तर सकाळच्या डान्समध्ये भाग घेतला. खरंच खूप छान वाटलं आणि त्यांनी खरंच खूप छान नृत्य सादर केलं. सो हा इथला ट्रेडिशनल फॉक डान्स बघून आज आमचा दिवस इथे संपला. सो आज पूर्ण दिवस त्यांनी रेस्ट करायला सांगितली बिकॉज इथे आल्यावर ते ॲक्लिमेटाईज होणं फार महत्त्वाचं आहे. सो तुम्ही जेव्हा इथे याल तर फर्स्ट डेला गेट ॲक्लिमेटाईज युअरसेल्फ आणि नेक्स्ट डेला तुम्ही ट्रॅव्हल करू शकता किंवा साईट सीन करू शकता. सो फर्स्ट डेला जे इथे रिस्ट्रिक्शन आहे ते तुम्ही फॉलो कराच. थँक्यू आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. थँक्यू.